Hello, friends. I hope you all are fit and safe in your home. Due to home quarantine, it is not possible for all of us to come to college and take lectures. It is not possible to you also to attend the lectures. This is the one kind of we can say a trial basis. We have started teaching you all online. So, one topic which is remaining from human resource management, that is managing HR in virtual organization. Yesterday in Google Classroom, I have circulated the notes relating to virtual organization. So today we are going to look into that what is given in the notes, what are its explanations, and I urge you all to join the Google Classroom as soon as possible because till now from MCOM and B division only 9 students have joined the classes. Okay, so let's begin with the notes. So the very first point it is given is meaning of virtual organization. तर आपल्या सर्वांना माहितच आहे व्हर्च्युअल ऑर्गनायझेशन म्हणजे काय. अपेक्षा आहे की तुम्ही सर्वांनी ते नोट्स वाचले असतील कारण व्हर्च्युअल ऑर्गनायझेशन म्हणजे काहीच नाही जसं तुम्ही फेसबुक वापरता. ओके, इट्स सेम लाईक यू आर युझिंग फेसबुक, व्हॉट्सअप, ट्विटर, ऑल द डिफरंट सोशल साईट्स विच एवर यू आर युझिंग. सेम तशाच पद्धतीने हे व्हर्च्युअल ऑर्गनायझेशन सुद्धा आहे म्हणजे हे व्हर्च्युअली काम करतं बिकॉज वी डोंट नो हु इज actually in front of us while chatting on Facebook or any other app we are doing. So likewise it is with the help of the ICT, okay, information and communication technology, sorry. With the help of that ICT tools, we can manage the organizations. Yeah, it is possible. As you have seen, Amazon, okay, the online shopping applications and online shopping stores. Uh, Today's world is of digital, full of digitalization. Okay, so everyone is going digital. This is the trial basis is also one kind of digital teaching. Okay. So this kind of appearance which we are seeing in the society is changing the view of the society looking towards the organization. That traditionally we have seen there is a setup, everything is we can see through our eyes, we can view it, we can touch it easily. But in virtual organization, these things we don't find. Likewise, let's go through the meaning. This is a new form of organization that is virtual organization emerged in 1990 and is also known as digital organization. डिजिटल ऑर्गनायझेशन ऐकलं, डिजिटल इंडिया है ना. मग तसंच हे डिजिटल ऑर्गनायझेशन आहे. नेटवर्क ऑर्गनायझेशन और मॉड्युलर ऑर्गनायझेशन. सिम्पली आपण जर याचा विचार केला ना तर खूप इझिली आपल्याला लक्षात येतं. हे बघा या ठिकाणी इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी आहे. काय या ठिकाणी ICTचा वापर करून एखादी ऑर्गनायझेशन चालवणे. पण ह्याची गरज का पडली? जस्ट बिकॉज द मार्केट्स आर बिकमिंग डायनॅमिक स्टे बाय डे है ना. आपल्या इथे वेगवेगळे जे तुमचे रिक्रुटमेंट करण्यासाठी येतात, जे रिक्रुटमेंट ड्राईव्स आपल्या कॉलेजमध्ये होत असतात, त्या सर्व गोष्टींसाठी आपण काय करत असतो, तिथे येणारे जे कंपनीज असतात, सपोज ICICI बँक येते आपल्याकडे किंवा मागे चोला फायनान्स आला होता आपल्याकडे. मोस्टली त्या सगळ्यांची रिक्वायरमेंट काय आहे की तुम्ही टेक्नॉलॉजीला इझिली तुम्हाला हँडल करता आलं पाहिजे. हेच त्या सर्वांची रिक्वायरमेंट आहे आणि हेच ते व्हर्च्युअल ऑर्गनायझेशन आहे. ओके, टेक्नॉलॉजीला इझिली हँडल करणं मीन्स व्हॉट की आजच्या घडीला जसं हे क्वारंटाईन झालेलं आहे, इथून आपण सर्वजण घरी बसलेलो. मग घरी बसून आपल्याला काही करता येते का, काही काम करता येते का. मग जर तुम्ही एखाद्या व्हर्च्युअल ऑर्गनायझेशनचा पार्ट असाल तर तुम्हाला ऑफिसला जायची गरजच नाही ना, कारण इथं ऑफिसचं सेटअपच नाही. ओके, तुम्हाला तुमच्या घरी बसूनच तुमचे सर्व कामं करायचे. जसं की virtual organization is a new kind of technology enabled organization formed for the internationalization of business. हा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे. कशासाठी याचं फॉर्मेशन झालेलं आहे? इंटरनॅशनलायझेशन ऑफ बिझनेसमुळे. ओके, इंटरनॅशनलायझेशन ऑफ बिझनेस ऑपरेशन्स. आता लक्षात घ्या,
इंटरनेटमुळे काय झालेलं आहे, सगळं जग एका ठिकाणी आलेलं आहे आणि सगळं जग कॉन्सन्ट्रेट झाल्यामुळे आपण काय विचार करतो तिथे, तेव्हा जग कॉन्सन्ट्रेट झाले म्हणजे आपला जो व्यवसाय आहे, आता आपण लातूरमध्ये एखादा बिझनेस करतो तर लातूरच्या लातूरमध्येच आपण असणं असे काही गरज नाही. माझा व्यवसाय तो जगामध्ये सगळ्यांना कळला पाहिजे, त्याच्यासाठी मला सगळ्यात चांगला प्लॅटफॉर्म काय आहे, तर मी डिजिटल झाला पाहिजे. बरोबर आहे. डिजिटल होणं आणि डिजिटली आपल्या प्रोडक्ट्सला विकणं, याच्यामुळे काय होईल, माझं प्रॉफिट सुद्धा जास्त वाढणार. आता परत तुम्हाला उदाहरण द्यायचं झालं तर ॲमेझॉन आहे, फ्लिपकार्ट आहे, ओके, मिंत्रासारखे ॲप्स आहेत. काय करतात जगभरात सगळ्यात म्हणून ॲमेझॉनचा जर आपण विचार केला तर ऑल ओव्हर दी वर्ल्ड पीपल आर बाईंग गुड्स टू ॲमेझॉन. ओके, आपल्या लातूरमध्ये सुद्धा आपण बऱ्याचदा ऑनलाईन शॉपिंग करत असतो, बुक्स बरेच आपण प्रोडक्ट्स मागवत असतो. त्याची काय गरज पडते आपल्याला, आपल्या इथे स्टोअर्स अवेलेबल आहे, पण इट इज फॉर द कन्व्हिनियन्स ऑफ द कस्टमर्स, है ना. आपल्या ईजमध्ये, आपल्या कन्व्हिनियंट टाईममध्ये आपण इझिली त्या गोष्टी घेऊ शकतो, है ना. आणि जे लोक त्यांच्या घरी बसलेले आहेत ते घरी बसून सुद्धा त्यांचा बिझनेस ऑपरेट करू शकतात. म्हणून याला काय म्हणतात, न्यू फॉर्म ऑफ बिझनेस ऑर्गनायझेशन असं त्याला सांगितलेलं आहे. ओके, असं पुढे सांगतात, ॲज अ मॉडर्न कन्सेप्ट ऑफ 21st century, a virtual organization has established an entirely new kind of relationship among organizations, employees and customers. यांनी काय केलेलं आहे, तर यांनी एक न्यू काइंड ऑफ रिलेशन एस्टॅब्लिश केलेलं आहे. अमॉंग whom? अमॉंग दी कस्टमर्स, है ना, among the organizations, among the employees. This new breed of virtual organization exists mostly on the internet without any physical location. Just now I have told you, आत्ताच मी तुम्हाला बोललोय, काय सांगितलंय मी तुम्हाला, की हे काय आहे, दिस इज अ new breed of virtual organization exists mostly on the internet without any physical location. ओके, आता जसं आपलं कॉलेज आहे, फिजिकल आहे. ओके, आता मी सध्या घरी बसून लॅपटॉपवरती तुमच्यासाठी हा एक्सप्लेनेशनचा व्हिडिओ तयार करतोय, म्हणजे हे काय आहे, इज दॅन फिजिकल लोकेशन अवेलेबल फॉर दिस. आय एम युझिंग ओनली अ मीडिया विच इज कॉल्ड एज इंटरनेट, and through that media I am communicating to all of you, right now. So this is the concept of virtual organization. So now we will see some definitions, okay, or shall we see some definitions in next video. Okay, thank you for watching this, and I hope you are going through all these notes. Whatever doubts you are having, you can share your doubts or write down your doubts in Google Classroom, and I will try to solve that doubts. Okay, so thank you.